Hello students, in this lecture we will discuss about the problems of women entrepreneur. So the greatest problem faced by women entrepreneurs is that they are women. तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात मोठा जो कन्स्ट्रेंट आहे, मोठा जो डिफिकल्ट एरिया आहे तो आहे की त्या स्त्रिया आहेत. We are living in a male dominated society where women are treated as ablas. आपली सोसायटी जी आहे पितृसत्ताक पद्धती आपल्या भारतामध्ये आहे आणि तोच एक फार मोठा ड्रॉबॅक, तोच फार एक मोठा प्रॉब्लेम्स विमेन एंटरप्रेनरशिपला असतो. आपण सगळ्या त्यांना अबलाज म्हणतो. दे हॅव टू फेस सेव्हरल इकॉनॉमिक अँड सोशल प्रॉब्लेम्स. Usually they will not get any support or cooperation from various financial institution. कुठेही त्यांना कर्ज मिळत नाही, त्यांच्या नावावरती घरं नसतात, मालमत्ता नसते, प्रॉपर्टी नसते आणि म्हणून त्यांना लोन मिळण्यासाठी काय होतं की खूप त्यांना प्रॉब्लेम फेस करावे लागतात. मेल एंटरप्रेनर्स ऑर इव्हन फ्रॉम देअर फॅमिलीज. कुठलाही बिझनेस सुरू करायचा म्हटलं की त्यांचे पाय खेचणारे लोक भरपूर असतात, त्यांना सपोर्ट करणारे लोक खूप कमी असतात. They have to face resistance not only from men but also from elderly women who are ingrained with this attitude of inequality. घरातलेच म्हणजे फक्त पुरुषांकडूनच त्यांना प्रॉब्लेम नसतो, तर घरात असणाऱ्या स्त्रिया, इतर स्त्रियासुद्धा काय आहेत की त्यांना फार मोठा प्रॉब्लेम क्रिएट करत असतात. Women entrepreneurs have to face two types of problems, that is general of entrepreneurs and problems specific to women entrepreneurs. दोन प्रकारच्या प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागतात. एक असतात जनरल प्रॉब्लेम आणि सेकंड आहे ते स्पेसिफिक प्रॉब्लेम. आता बघा, पहिलं जर असं सांगायचं म्हटलं की एव्हरी एंटरप्रेनर इन जनरल हॅज टू फेस ए नंबर ऑफ प्रॉब्लेम. एंटरप्रेनर म्हटलं की त्याला प्रॉब्लेम आहेतच आणि त्यात स्पेसिफिकली विमेन म्हटल्यानंतर तर आणखीनच प्रॉब्लेम आहेत. The problems are common for all and relate to the nature of business activities. त्यांच्या बिझनेसचं नेचर काय आहे त्यावरती पण त्यांना फेस करावे लागणारे प्रॉब्लेम हे डिफरंट असतात. फॉर एक्झाम्पल, अमाऊंट ऑफ कॅपिटल, किती कॅपिटल लागणार आहे, त्यानंतर स्किल्ड लेबर किती लागणार आहेत, रॉ मटेरियल काय लागणार आहे, मशिनरी काय आहे, त्यांना मार्केट कोणतं अवेलेबल असणार आहे, त्यांना कुठल्या प्रकारची कॉम्पिटिशन फेस करावी लागणार आहे, गव्हर्मेंट रेग्युलेशन काय आहेत, एटसेट्रा प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागतात. हावेवर विमेन एंटरप्रेनर्स हॅव टू फेस सम ॲडिशनल प्रॉब्लेम्स. हे जे प्रॉब्लेम मी आत्ता तुम्हाला सांगितले म्हणजे कॅपिटल, रॉ मटेरियल, मशिनरी, मार्केट, स्किल्ड लेबर, हे तर ईच अँड एव्हरी एंटरप्रेनरला फेस करावे लागणारे प्रॉब्लेम आहेत. बट अपार्ट फ्रॉम दॅट विमेन एंटरप्रेनर्स आर ऑल्सो हॅविंग मोर प्रॉब्लेम्स दॅन मेल एंटरप्रेनर. तर फर्स्ट आहे फॅमिली प्रॉब्लेम्स. विमेन हॅव प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी फॉर चिल्ड्रन, होम अँड ओल्डर डिपेंडंट फॅमिली मेंबर्स. बरोबर, तिच्या घरची मुलं, तिची स्वतःची मुलं आहेत, तिच्या घरचे जे एल्डर पीपल आहेत त्यांचं लुक आफ्टर तिला करावं लागतं, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी तिच्यावरती असते आणि ही मोठा अडथळा, डिफिकल्टी तिच्या एंटरप्रेनरशिपमध्ये तिला फेस करावी लागते. मॅरिड विमेन हॅव टू मेक ए बॅलन्स बिटवीन बिझनेस अँड होम. विवाहित स्त्रीला तिचं घर आणि तिचा बिझनेस त्याच्यामध्ये बॅलन्स करण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागते. द सक्सेस ऑफ बिझनेस डिपेंड्स ऑन द सपोर्ट बाय द मेंबर्स ऑफ द फॅमिली. जर तिला सक्सेस मिळवायचं असेल तर काय आहे की तिला फॅमिली मेंबरचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. देन फायनान्शियल प्रॉब्लेम. सो फायनान्स इज द लाईफ ब्लड ऑफ एव्हरी बिझनेस. बिझनेस हा फायनान्सशिवाय चालू शकतच नाही. बोथ लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म फंड्स आर रिक्वायर्ड फॉर बिझनेस. लॉंग टर्म हा ॲसेट खरेदी करण्यासाठी लागतो, तर शॉर्ट टर्म हा वर्किंग कॅपिटलसाठी आवश्यक असतो. फॉर ऑब्टेनिंग लोन्स अँड ॲडव्हान्सेस फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स दे हॅव टू प्रोव्हाइड कोलॅटरल सिक्युरिटीज. लोन घ्यायचं म्हटलं की त्याला काय ठेवावं लागतं, मॉर्गेज ठेवावं लागतं, तारण द्यावं लागतं. आणि स्त्रियांच्या नावावरती, लेडीजच्या नावावरती, विमेनच्या नावावरती कुठलीही प्रॉपर्टी घरामध्ये असत नाही. त्यांची नावं काय असतात, हिडन असतात. हे बघा इथं लिहायचं आहे. बट युजली विमेन डू नॉट हॅव प्रॉपर्टी इन देअर नेम्स अँड दिस हिंडर्स देम फ्रॉम
ऑप्टेनिंग एक्सटर्नल सोर्सेस ऑफ फंड, आणि मग त्यांना लोन मिळू शकत नाही बिझनेससाठी. The banks also consider women as less creditworthy and discourage women borrowers on belief that they can at any time leave their business and become housewife again. बँकांना वाटतं की ते त्यांचा बिझनेस सोडून पुन्हा काय होतील, गृहिणी होतील, आणि आपण दिलेलं कर्ज बुडल्या जाईल, म्हणून बँका किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स पण ह्या विमेन एंटरप्रेनरला लोन द्यायला तयार होत नाही. द बँकर्स कन्सिडर विमेन बॉरोअर्स ॲज हायर रिस्क बॉरोअर्स then men borrowers. The women entrepreneurs lack access to the external funds due to their inability to provide tangible security. Very few women have the tangible property in the hand. खूप थोड्या लोकांना त्यांच्या नावावरती काय असते, प्रॉपर्टी असते. अंडर दिस सर्कमस्टन्सेस, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये विमेन एंटरप्रेनर आर बाउंड टू रिलाय ऑन देअर सेव्हिंग्ज अँड लोन फ्रॉम फ्रेंड्स अँड रिलेटिव्स. मग ह्या बिचाऱ्या स्त्रिया काय करतात की आपल्या घरातली जी काही सेव्हिंग असेल, तुटपुंजी बचत असेल, किंवा आपल्या मित्रमैत्रिणींकडून, आपल्या नातेवाईकांकडून काही जर कर्ज मिळत असेल, काही पैसे उसने मिळत असतील, तर ते घेऊन आपला बिझनेस सुरू ठेवण्याचा, चालू करण्याचा प्रयत्न करतात. द क्वांटिटी ऑफ सच फंड्स आर ऑफन निग्लिजिबल. किती लोन देणार आहेत ना, रिलेटिव्स पण काय असतात, किती पैसे देणार, फ्रेंड्स पण, अँड लिडिंग टू द फेल्युअर ऑफ विमेन एंटरप्राइज. आणि मग त्याच्यामुळं काय होतं की त्यांच्या एंटरप्रेनरशिपला प्रॉब्लेम येतो. देन लॅक ऑफ एज्युकेशन, त्यापेक्षा मी थोडेसे एक्स्ट्रा पॉईंट सांगते तुम्हाला. लॅक ऑफ एज्युकेशन अँड अवेअरनेस. द लिटरसी रेट ऑफ विमेन इन इंडिया इज फाउंड ॲट लो लेवल ॲज कम्पेअर टू मेन पॉप्युलेशन. लिटरसी रेट हा स्त्रियांमध्ये काय आहे, पुरुषांपेक्षा खूप कमी आहे. द विमेन एंटरप्रेनर्स इन इंडिया lack the technical and professional education needed for successful entrepreneurs. They are ignorant of new technologies. तुमच्या घरीच बघा ना, साधं उदाहरण देते मी तुम्हाला. बल्ब चेंज करायचा आहे, ट्यूबलाईट चेंज करायची आहे, तुम्ही काय करता, तुमचे वडील किंवा तुमची आई कोणाला सांगते, तुमच्या भावाला सांगते. मुलीला घरातल्या सांगत नाहीत पटकन की जाग तू पटकन बल्ब बदल. म्हणजे ज्या ठिकाणी टेक्निकल नॉलेज आवश्यक आहे, टेक्निकल माहिती आहे, तिथे विमेनला पुढे येऊ दिलं जात नाही, तिला शिकू दिलं जात नाही, तिला काय केलं जातं, तिला मागे ढकललं जातं, तिला नाही तुला जमणार नाही, तू करू नको, अशा पद्धतीचं आपल्या घरचं वातावरण असतं. आणि मग हेच वातावरण, हाच सपोर्ट एंटरप्रेनरशिपला काय आहे, अडचणीचा आणू शकतो. देन लॅक ऑफ मॅनेजरियल स्किल. Women have to dependent on office staff to get things done, especially the marketing and sales side of business. मार्केटिंग करायचं असेल तर सगळ्यात पुढे काय असतात बघा, जेंट्स लोक असतात, लेडीज येत नाही. आणि मग ह्यांना काय करावं लागतं की ऑफिसमधल्या स्टाफवरती डिपेंड राहावं लागतं. सो मॅनेजमेंट हॅज बिकम ए स्पेशलाइज्ड जॉब विच ओनली इफिशियंट मॅनेजर्स कॅन परफॉर्म. लेस अँड लिमिटेड मॅनेजरियल ॲबिलिटी ऑफ विमेन हॅज बिकम ए प्रॉब्लेम फॉर देम टू रन एंटरप्राइज सक्सेसफुली. त्यांच्याकडे नॉलेज नसतं, भीती असते, आपला समाज कसा आहे तुम्हाला माहिती आहे, आणि त्याच्यामुळे काय आहे की विमेन एंटरप्रेनर ह्या मार्केटिंगसाठी वगैरे पुढे येत नाही, आणि तो त्यांना प्रॉब्लेम ठरू शकतो. देन आर सोसायटी इज मेल डॉमिनेटेड. पुरुष सत्ताक, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की काय आहे की मेल डॉमिनेटेड आहे. आणि इवन दो आर कॉन्स्टिट्यूशन इन्शुअर्स इक्वॅलिटी बिटवीन जेंडर्स, मेल सुपॅरिटी इज स्टिल इज द ऑर्डर ऑफ द डे. पुरुष सत्ताक पद्धती आपल्या राज्यघटनेने जरी स्त्रियांना समान हक्क दिले असले तरीसुद्धा काय आहे की विमेन आर नॉट ट्रीटेड इक्वल टू मेन. स्त्रियांना समान वागणूक मिळत नाही. देअर एंट्री इन टू बिझनेस रिक्वायर्स द अप्रुव्हल ऑफ द हेड ऑफ द फॅमिली. घरच्या मोठ्या हेडनी जर परमिशन दिली तरच ती बिझनेस करू शकते, अदरवाईज ती बिझनेस करू शकत नाही. हू इज द मेल मेंबर. आणि आपल्या फॅमिलीचा जो हेड असतो तो कोण असतो, मेल मेंबर असतो. त्यांनी जर परमिशन दिली, त्यांनी जर अप्रुव्हल दिलं तरच ती काय करू शकते, बिझनेस करू शकते. म्हणजेच काय आहे, मेल डॉमिनेटेड सोसायटी आहे. देन सोशिओ कल्चरल बॅरियर्स कोणते आहेत ते. द ट्रॅडिशन अँड कस्टम्स इन इंडियन सोसायटीज sometimes create barriers for women which stop them from growing and prospecting.
उपास तापास करायचे, व्रतवैकल्य करायची, हे आपल्याकडे ट्रॅडिशन आहे. आणि ही ट्रॅडिशन, हे जे काही ट्रॅडिशन्स आहेत ह्या विमेननीच पार पाडल्या पाहिजेत असं आपल्याकडे म्हणणं असतं. आणि त्याच्यामुळं काय आहे की एंटरप्रेनरशिप ग्रोथ होण्यास थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. देन लॅक ऑफ फ्रीडम. देअर आर नंबर ऑफ रिस्ट्रिक्शन्स ऑन द विमेन. संध्याकाळी 7च्या आतच घरात आली पाहिजेस, अमुकच कपडे घातले पाहिजेत, अमुकच एका व्यक्तीशी तू बोलायचं नाही किंवा बोलायचं, किंवा फक्त मुलींशी बोलायचं, अशा प्रकारची बंधनं खूप सारी विमेन्सवरती असतात. तिला फ्रीडम नसतं आणि हा एक फार मोठा बॅरियर तिच्या ग्रोथमध्ये होऊ शकतो. देअर आर नंबर ऑफ रिस्ट्रिक्शन्स ऑन द विमेन. दे आर नॉट परमिटेड टू ट्रॅव्हल अक्रॉस डे अँड नाईट अँड इन डिफरंट रिजन अँड स्टेट्स. ती पटकन एखाद्या प्रदेशात, एखाद्या राज्यात जाऊ शकत नाही आणि त्यामुळं काय होतं, तिची ग्रोथ लिमिटेड होऊ शकते. देन लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स. तुम्ही बघितलं की मुलींमध्ये, बऱ्याचशा मुलींमध्ये काय असतं की सेल्फ कॉन्फिडन्स नसतो. विमेन एंटरप्रेनर्स बिकॉज ऑफ देअर इनहरंट नेचर, मुळातच त्यांना कमी दर्जाची वागणूक दिली जाते. घरातली कामं मुलींनी करायची, मुलांना कामं करू दिली जात नाहीत आपल्या समाजामध्ये. आणि मग काय होतं की तिचा हळूहळू कॉन्फिडन्स काय होतो, हा लो होत जातो, कमी होत जातो. लॅक सेल्फ कॉन्फिडन्स. दे हॅव टू वर्क हार्ड फॉर बॅलन्स बिटवीन फॅमिली अँड बिझनेस. आणि मग हा सुरुवातीपासूनच जर सेल्फ कॉन्फिडन्स नसेल तर तिला आपला बिझनेस आणि आपली फॅमिली यांच्यामध्ये बॅलन्स करत असताना तारेवरची कसरत करावी लागते. देन मोबिलिटी कन्स्ट्रेंट. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना सुद्धा तिला खूप साऱ्या मर्यादा पडतात, खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. विमेन मोबिलिटी इन इंडिया इज हायली लिमिटेड अँड बिकम ए प्रॉब्लेम ड्यू टू ट्रॅडिशनल व्हॅल्यूज. कालच मी एका दुकानात पुण्यामध्ये गेले होते मी, आणि पुण्यामध्ये मला काही सामान आणायचं होतं. खूप लांब एक दुकान होतं. आपले महाराष्ट्रीयन लोक खरं तर ना काय इनिशिएट घेत नाहीत, कष्ट करायला नको म्हणतात. आणि खूप लांब असं एक दुकान होतं किराण्याचं, आणि तिथे मी गेले. त्या बाईने पूर्ण चेहऱ्यावरती असं पूर्ण घुंगट ओढून घेतलेला होता. राजस्थानी होती ती. मी तिला म्हटलं, कोई आपको दिखाई दे रहा है? वो मैं भी लेडीज़ हूँ, मैं भी विमेन हूँ, आप वो पर्दा हटा दीजिए. तो ती बोले, नहीं नहीं हमारे यहाँ ट्रेडिशन है, मुझे सब दिखता है, मुझे अब आदत हो गई है. मैंने कहा गर्मी नहीं लगती? गर्मी तो लगती है लेकिन अभी आदत तो करना पड़ता है, बड़े बुजुर्गों का ख्याल रखना पड़ता है, उनकी इज्जत करनी पड़ती है. सो ठीक आहे म्हटलं बाई, असू दे. म्हणजे काय आहे की मर्यादा पडतात, त्यांना काम करायला त्रास होतो, ते स्वतःची इम्प्रूव्हमेंट करू शकत नाहीत. ती दुकान ते चालवत होती, पण हे सगळं प्रकार करून घुंगट वगैरे घेऊनच. बरोबर. म्हणजे विमेन मोबिलिटी इन इंडिया इज हायली लिमिटेड अँड बिकम ए प्रॉब्लेम ड्यू टू ट्रॅडिशनल व्हॅल्यूज. मूव्हिंग अलोन अँड आस्किंग फॉर अ रूम टू स्टे आउट ॲट नाईट फॉर बिझनेस पर्पजेस इज स्टील लुक अपॉन विथ द सस्पिशियस आईज. एखादी मुलगी गेली, तिला बिझनेस निमित्त तिला जर मुक्काम करायचं असेल, तिला राहायचं असेल लॉजमध्ये, तिने स्वतःच्या एकटीसाठी जर रूम मागितली तर तिच्याकडे काय पाहिलं जातं, शंकास्पद रीतीने तिच्याकडे पाहिलं जातं. कसली बाई आहे, एकटीच राहते, एकटीच आली, एकटीच फिरती. म्हणजे तिला समाजामध्ये मान सन्मान, इज्जत कमी मिळते. बरोबर. देन सेक्स बेस्ड डिस्क्रिमिनेशन. Women in our country are more exposed to the sex-based discrimination. They are not given treatment at par with the men. एखाद्या मेल कॅन्डिडेटला, एखाद्या पुरुषाला जशी ट्रीटमेंट मिळायला पाहिजे त्याच पद्धतीची ट्रीटमेंट स्त्रियांना मिळत नाही, आणि तिला हे सेक्स बेस्ड डिस्क्रिमिनेशन जे आहे ते फेस करावं लागतं. देन स्टिफ कॉम्पिटिशन. Women entrepreneurs have to face stiff competition for the products from the organized industries and male entrepreneurs. त्यांच्याकडे पैसा नसतो, ॲडव्हर्टाईज करू शकत नाहीत, आणि म्हणून काय आहे की त्यांना हा प्रॉब्लेम येतो. स्कॅरसिटी ऑफ रॉ मटेरियल पण त्यांना मिळत नाही. द प्राईस ऑफ रॉ मटेरियल इज व्हेरी हाय अँड विमेन एंटरप्रेनर्स युजली गेट द रॉ मटेरियल्स ॲट मिनिमम डिस्काउंट. देन हाय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. लिमिटेड मोबिलिटी मी सांगितलंच तुम्हाला आत्ता. देन फॅमिली टाईज, लॅक ऑफ एज्युकेशन, सोशल ॲटिट्यूड, हा पण आपण मेल डॉमिनेटेड सोसायटी, लो नीड फॉर अचिव्हमेंट. बरोबर. हे सगळे प्रॉब्लेम्स आता आपण पाहिले. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, सोल्युशन्स टू द प्रॉब्लेम्स. आपण नुसते प्रॉब्लेम्सने डिस्कस करायचे, आपल्याला त्याच्यावरती सोल्युशन काय पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण सोल्युशन्स आपण डिस्कस करू. बाय बाय.